नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांनी विनंती केली की हे तुमचे फॉलोअर्स आहेत, तुम्हाला मानणारा वर्ग आहे, तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्या बद्दल असे कुठलेही अपशब्द वापरू नये. म्हणून त्यांची काल भेट झाली. आज काही समाजातल्या महिला आल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बोलणं काही बरोबर नव्हतं. ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना दिलेली आहे अध्यक्ष साहेबांनी आणि नक्कीच शिस्तभंग झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. धन्यवाद. बरं, एक आपल्या एका दुसऱ्या एका कार्यकर्त्यानं आपल्या विरोधात काही एक तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे, त्याची वस्तुस्थिती काय आहे? एक मिनिट त्याचं उत्तर देतो. एक डोंगरे म्हणून N2 मधले कार्यकर्ते काल माझ्याकडे ते अगोदर पण संभाजीनगरला पण आले होते. त्यांनी जालना DPDC मधून मला निधी मिळावा आणि तांडा वस्तीमधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं. मी त्यांना त्यांचं देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात. त्यांना म्हटलं बाबा की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचं फाउंडेशन असेल तर त्याच्यावर त्यांची सही घेऊन मी नक्कीच तुला निधी देईन. पण काल तो पुन्हा मुंबईत आला. त्याने माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला त्याशी सांगितलं होतं आज मला तुम्ही हे द्यावं अशी. मी म्हटलं बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम कुठली नाही, पण जर तुला पैसे पाहिजे असतील निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर देवेंद्रजींच्या नावाचा तू लेखकांचा वापर करतो तर त्यांची सही मिळाली पाहिजे. त्यांनी जर मला सांगितलं तर नक्कीच तुझा विचार करेल. तरी तो अभिमान करत होता. शेवटी आमच्या शिपायाने वगैरे त्यांना सांगितलं तो बाहेर जा. धक्काबुक्की काय माझ्याकडे 10 जण बसले होते. 10 जणांसमोर काय आम्ही धक्काबुक्की करत एवढा मंत्री अजून त्यांनी प्रूफ दाखवावं. कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण 20 लोक होते माझ्या ऑफिसमध्ये. कोणीतरी शूट केलं असेल ना. माझं म्हणणं जर त्याला धक्काबुक्की झाली किंवा मारहाण झाली तर त्याने हे दाखवावं, व्हिडिओ दाखवावा त्याला मारहाण केलं तर. धन्यवाद.